भाग दुष्काळी, पुराच्या भीतीने ग्रासलेला, कर्जबाजार, हवामानाने झोडपला जाणार. म्हणजे ना वावरात सुखी ना घरात सुखी. स्वतःच्या मालकीची जमीन असताना दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजुरी करणारा शेतकरी, नाहीतर रोजगार हमीवर खडी फोडायला जाणारा शेतकरी. मग त्या खडीचे पुढे सिमेंट, सिमेंटचे संस्कृती मार्ग. आणि याच्या पोरांना साधा गणवेश नाही, 15 ऑगस्टला बूट नाही, पोर उजवायची पण ना पैसा अडका ना काळा मणी. आणि सून करून आणायची तर कास्ते करायला लग्नाच्या बाजारात भाव नाही. अरे अन्नदाता, बळीराजा, ठोकणार शब्दांची पेरणी आणि घागर उतारी अशी गत आहे. मग अशा अवस्थेत माझ्या त्या शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय काहीच पर्याय उरत नाही. साहेब, गेल्या 20 वर्षात 1,12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 1,12,000. आणि रोज तो आकडा वाढतच चाललाय. आणि कारण काय तर त्याच्या डोक्यावरचं कर्ज. आणि दुसरीकडे हे मोठे मोठे उद्योजक यांचं 12-14 लाख कोटीचं कर्ज माफ केलं जातं अगदी सहज. आणि हा माझा शेतकरी काही हजारांसाठी मग विहीर, शेतातलं एखादं झाड, कीटकनाशक, दोरखंड, रस्ता, रेल्वे हा पर्याय निवडतो. सकाळी कुंकू मिरवणारी त्याची बायको संध्याकाळी सूर्य मावळावा तसं तिचं कुंकू हरवून बसते. एका रात्रीत पोरं अनाथ होतात. म्हातारी कोतारी त्यांच्या तरण्या पोरांचं मढ उचलतात. म्हणजे एकीकडे जावयाला एक सायकल देता आली नाही म्हणून आत्महत्या केलेला शेतकरी, आणि दुसरीकडे लग्नात भेट म्हणून 2-2 कोटींची घड्याळ मिरवणारी काही लोक. म्हणजे 400-500 शेतकऱ्यांचा जीव असा सहज मनगटावर मिरवतात. आपल्या सगळ्यांना जाणीव असली पाहिजे की जो घास आपण खातो कदाचित त्या प्रत्येक घासामागे 3 ते 4 शेतकऱ्यांचा जीव गेला असेल. आपल्या घरात जो भाजीपाला येतो त्याच्यामुळे कोणीतरी अनाथ झालं असेल. विधवांची एक मोठी रांग रणकी बनून गाववाड्यात बिनचेहऱ्याची फिरत असेल. साहेब, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठी या देशात शेतकऱ्यांसाठी कायदे झाले पाहिजे. आणि या देशाची न्याय व्यवस्था ती करेल इतकी साधी आणि भाबडी अपेक्षा आहे माझी. शेतकरी ही 4 अक्षरं म्हणजे एक माणूस, एक कुटुंब, एक गाव, एक राज्य. हे कोणीच विसरू नका. आणि माझ्यापेक्षाही आमची चिमुरडी जास्त चांगल्या शब्दात सांगू शकेल. फक्त तिला बोलायची संधी द्या साहेब. ये काय नाव तुझं? माझं नाव रखमा एकनाथ इंगवले. ये. मी इथेच उभं राहून बोलू? हो, बोल की. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. पुढची 5 वर्ष ना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा. बाकी कोणासाठी नाही, फक्त घरच्यांसाठी. मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. धन्यवाद. बाबा, अहो कुठे चालला? तुम्ही दरवेळेस असंच करता. तुम्ही माझा गणवेश आणणार होता. मला उद्या गाणं गायचं. तुम्ही आणणार ना मला गणवेश? आणणार ना? एक गणवेश न घेता आल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी आहे. आपल्या देशाला अजून किती उदाहरणं द्यायला हवीत. चला, आम्हाला निघायला हवं आता. नाही नाही, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. तुम्ही नका जाऊ. तुमची गरज आहे महाराष्ट्राला. नका जाऊ, तुमची गरज आहे. जावं तर लागणारच.
मला खरंच थांबता नाही येणार. हो की नाही रखमा? काय कृष्ण? एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी, ही जमीन फक्त जमीन नाहीये, तर आपल्या बापजाद्यांची शपथ आहे. हिला कसताना कणा ताठ आणि मनगट मजबूत करा. तुमच्या घामातच स्वराज्याचं बियाणं रुजलंय हे विसरू नका. आणि ही लेकरं माझ्या महाराष्ट्राचं भविष्य आहे. या स्वराज्याचे रणशूर रक्षक आहेत. त्यांना जपा. या महाराष्ट्राची एक शान आहे, तिला तडा जाऊ देऊ नका. कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, पण जर कोणी नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. तुमच्यातलं मराठी पण जागृत ठेवा आणि गर्व बाळगा तुम्ही मराठी असल्याचा, घाटी असल्याचा. हर 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 हर. शिवबा, चला. धर्मासाठी प्राण वेचतो, जनशत्रूचे नाक ठेचतो. धर्मासाठी प्राण वेचतो, जनशत्रूचे नाक ठेचतो. या राष्ट्राच्या सुखासाठी, या राष्ट्राच्या सुखासाठी फक्त मराठी बाणा. युगायुगांच्या स्थैर्यासाठी दक्ष मराठी बाणा. युगायुगांच्या